आमिर जोडी सुरेश कुडा आणि दुसऱ्या बाजूला दिवेश पारावे. दोन्ही संयमी म्हणा आक्रमक म्हणा. पहिला बॉल. 1 मिनिट मॅच थांबवा. छोट्या मुलांना कृपया बाहेर जा. आपल्याला विनंती असेल ती दोरी सरळ करा. गोलंदाजी मागवर ओमकार उर्फ वाव एक चांगली शैली वेगवान गोलंदाज आहेत. मात्र कुठेतरी लाईन आता चुकीची पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. महत्वपूर्ण मॅच आहे. डोळाय ग गटातील अ गटातील शेवटचा सामना मैदानात म्हणजेच 5वा सामना आजच्या दिवसातील. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेश कुडा. वर्ष वेदिले लोमकार मालाड या संघासाठी नक्कीच प्रतिनिधित्व देखील करताना पाहायला मिळाले. चांगले फलंदाज सलामीर जोडी आणि एक चांगला खेळाडू. नक्कीच या खेळाडूची चर्चा राहिली अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. आणि या ठिकाणी व्हाईट बॉल वेग आहे मात्र कुठेतरी लाईन आणि लेन मिळत नाहीये. आतापर्यंत 2 अतिरिक्त चेंडू पाहायला मिळाले. एक चौकाराचा फटका फुलर लेनचा बॉल होता. पुरेपूर फायदा घेतला. सहा धावा. चांगली सुरुवात झाली या ठिकाणी. डिक्लेअर झोन मध्ये नक्कीच या ठिकाणी चेंडू गेला. 1 धाव मिळते. मोठा फटका आल्यानंतर संयमी खेळी करणं महत्वाचं आहे. त्यासाठी हे सर्व प्रोफेशनल खेळाडू ओळखले जातात. एक खुला गट व्यावसायिक क्रिकेट बरीच वर्ष खेळताना पाहायला मिळतात. वही दिलं रोमकाल माडा संघाचा दबदबा कायम राहिलाय. मात्र लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी हा देखील संघ सध्याच्या घडीला खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालाय. पहिला सामना पराभूत झाले. त्यानंतर 4थ्या सामन्यामध्ये नक्कीच विजय प्राप्त केला आणि आता पुन्हा एकदा अस्तित्वाच्या लढाईसाठी सज्ज झालेत. 5वा सामना महत्वपूर्ण सामना असेल. दोन्ही संघ. दिवेश पारावे या खेळाडूची चर्चा नक्कीच राहिली आहे. सध्याच्या हंगामात सिद्धी पॅकरमध्ये नक्कीच बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार देखील त्याने पटकावलाय. ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये देखील त्याची नोंद झाली होती. ऑप्शनमध्ये नक्कीच सिलेक्शन झालं होतं. मात्र ISPL नक्कीच इंडियन स्टेट प्रीमियर सारखी अवाढव्य अशी स्पर्धा एक क्रिकेटला वेगळेच दिवस आले असं आपण नक्की म्हणू शकतो. पुन्हा एकदा चांगला फटका सुरेश कुडा. वा आजचं नक्कीच महत्व त्यांना माहिती आहे आणि आक्रमकता नक्कीच पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाकडून. मात्र सुरेश कुडा यांच्या बॅट मधून 2 चौकार पाहायला मिळाले. चांगली कामगिरी म्हणावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 13. चांगली सुरुवात धमाकेदार. गोलंदाजी मागवर नितीन. कुठे ना कुठेतरी रोग आणावे लागेल. थांबावं लागेल. वेदिले लोमकार मालाडचे दोन्ही सलामीर चांगली कामगिरी करतायत. थांबावं लागेल. फुलर लेनचा बॉल होता. चांगल्या बॉलला दिलेला सन्मान आहे. हेच आहे क्रिकेट. चांगल्या बॉलला सन्मान. खराब बॉलवर आक्रमण. आता मात्र सुरेश कुडा नक्कीच लयात आलेत. लुबाई अरे अच्छी गेम. 2 मिनिटं या ठिकाणी मॅच थांबवायची. नक्कीच दादा आपण मधून यायचं आपल्याला विनंती असेल. ईशान्य मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका गटनेता शरदचंद्रजी पवार गट सन्माननीय धनंजयजी दादा पिसाळ यांचा क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. कोणत्याही वेळी कोणत्याही कारणासाठी तुम्ही कधीही फोन करा.
त्या फोनचं उत्तर नक्कीच मिळणार असे दमदार व्यक्तिमत्व धनंजय दादा पिसाळ. दादा आपलं या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत वॉर्ड अध्यक्ष जीवनजी कांबळे साहेब, जाधव सर असतील, त्याचप्रमाणे सर्व त्यांचे कार्यकारी सभासद मंडळ आपलं देखील या क्रीडानगरीत दादा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेसाठी वेळ काढून आलात. कांजूरमार्ग मधील एक नक्कीच खूप आदर्शवादी व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो, थोर समाजसेवक, माजी नगरसेवक देखील धनंजय दादा पिसाळ यांचं क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. दादा आपल्याला विनंती असेल या आपलं स्वागत आहे. आपल्या व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे. जीवन कांबळे सर नक्कीच आमचे, जाधव सर असतील, दादा खूप खूप धन्यवाद. हॅलो, नक्कीच या ठिकाणी पाहिलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ईशान्य मुंबई वार्ड अध्यक्ष म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो असं आमचे दमदार माजी नगरसेवक आणि ज्यांनी बरीचशी कामं कांजूरमार्गचा विकास करण्याचा काम हाती घेतलं आहे. येत्या राजकीय वाटचालीसाठी त्यांना नक्कीच हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांच्यासोबत वॉर्ड अध्यक्ष जीवनजी कांबळे आणि ज्यांनी विद्यार्थी घडवले असे आमचे जाधव सर सुद्धा आहेत. आणि नक्कीच बल्लारेश पतपेढीचे संचालक आणि सर्व नक्कीच डोंगरे साहेब आपण पाहतोय, करोडोची उलाढाल आणि नक्कीच स्वतःला व्यक्तिमत्व चांगलं ठेवलं आहे असे आमचे प्रशांत डोंगरे यांचे पिताश्री डोंगरे सर व्यासपीठावर असं नसतं झालेत. आपण नक्कीच मॅचला सुरुवात करायची. ओव्हर पंकज. धन्यवाद. नक्कीच मुख्य मान्यवरच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना रंगलाय. वेदिरे ओमकार मालाड तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. महत्वपूर्ण मॅच आहे. दिश पारवे यांच्या बॅटमध्ये ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. 4 धावांसाठी. पुण्याचे समृद्धी हलक्या हाताने फटका खेळलाय. क्विक पकडण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत एक धाव नक्की मिळते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दोली सलामीर या मॅचचं महत्व जाणलंय. वेदिरे ओमकार मालाड संघ आपला दबदबा नक्कीच कायम त्यांनी ठेवलाय अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. मात्र लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी कुठेतरी कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा पॉवरफुल हिट होता मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कोणती धाव मिळणार नाहीये. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल नितीन यांना. सुरेश कुडा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न देखील सक्सेसफुल झालाय. तोपर्यंत एकच धाव मिळते. चांगली कामगिरी म्हणावी लागेल. एकंदरीत जर विचार केला खूप चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 21. एकंदरीत 10.5च्या सरासरीने धावा गोळा केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. साई गणेश मित्रांना आयोजित 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. कांजूरमार्ग मुंबई उपनगरातील एक महत्त्वाचं शहर म्हणून ज्याला ओळखलं जातं कांजूरमार्ग. नक्कीच कांजूरमार्गमध्ये यावर्षी बरेच नामांकित उल्लेख पाहायला मिळाले, रेकॉर्ड्स पाहायला मिळाले. खूप पराक्रम नक्कीच गाजवले. त्यामधीलच एक बाळगोपाळ मित्रमंडळ ज्यांनी यंदाच्या वर्षी 9 ताराचा विश्वविक्रम करून आपलं नाव, या कांजूरचं नाव महाराष्ट्रभर गाजवलं. त्याच बाळगोपाळचे प्रशिक्षक किरणजी पाटणकर आपलं देखील या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सागर नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पुण्याचा इनसाइड आउट आणि यावेळी देखील नक्कीच शेवटच्या क्षणी तिकडे चेंडू अडला गेला. दोन्ही फलंदाज आता नक्कीच सेट झालेत. कुठे ना कुठे ब्रेक तुम्ही व्हावा लागणार आहे गोलंदाजाला. पुण्याचा चांगला फटका फ्लिक केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर नक्कीच ईशान्य मुंबई महानगरपालिका गटनेता सन्माननीय धनंजयजी दादा पिसाळ इथे गेल्या मॅचचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. पुण्याचा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिकडे झालंय. सोनू होते, एकच धाव मिळते.
एका चांगल्या परिस्थितीमध्ये नक्कीच संघ पाहायला मिळतोय. वेदिले ओमकार मालाड कोणताही गडी अजून बाद झाला नाहीये. सलामीर जोडी चांगल्या लयात आता पाहायला मिळते. दोघांच्या बॅटमधून चौकाराची आतिषबाजी देखील पाहायला मिळाली. यावेळेस इन्साइड आउट. आता मात्र टिपलाय जेल संपलाय सुरेश कुडाचा खेळ. पहिला गडी बाद होतोय. जी गरज होती तो ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळालाय. मात्र नवीन बॅटर देखील मैदानात या ठिकाणी दाखल होतोय. देवकरण या खेळाडूची पण चर्चा राहिली आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट याने देखील खेळलंय आणि एक आक्रमक खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. पॉवर हिटर आहेत. पाहण्यासारखं असणारे कशा प्रकारची फलंदाजी करेल. आतापर्यंत आता नक्कीच चांगल्या परिस्थिती आणून ठेवलंय दिवेश पारावे आणि सुरेश कुडा यांनी आपल्या संघाला. आता नवीन बॅटर मैदानात दाखल झाले देवकरण. पहिलेच बॉलवर चांगला फटका आणि वा तेवढंच चांगलं एफर्ट्स नक्कीच काय तर नक्कीच होणार आहेत. खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळालं. नक्कीच या ठिकाणी चेक केले जाईल की चेंडू पडद्याला स्पर्श झालाय की नाही यासाठी नक्कीच रिव्ह्यू घेण्यात आलाय. साई गणेश मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. दुस्ती चषक 2025 स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम या ठिकाणी नक्कीच केलंय साई गणेश मित्रमंडळांनी. मागील 3 वर्षात देखील नक्कीच चांगला कार्यक्रम चांगली स्पर्धा त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. याची दखल कांजूरकर आणि संपूर्ण मुंबईकरांनी घेतली आणि यंदाच्या वर्षी देखील त्याच प्रकारचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. अभिजितजी राणे आपल्याला विनंती असेल पण व्यासपीठावर यायचंय. आपल्या देखील या क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया एकदा आपण स्क्रीनवर दाखवायचंय. या ठिकाणी रिव्ह्यू नक्कीच पाहण्यात येईल. विनंती असेल एकदा पुन्हा एकदा दाखवायचंय. मित्रांनो पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर या ठिकाणी पाहतोय चौका आहे की नाही या ठिकाणी चेक केलं गेलंय. हॅलो चला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंपायर
नक्की दिलगिरी व्यक्त केली आहे, चौकार नाही आहे. ओव्हर टू पंकज. हॅलो. हॅलो पद्मानंद प्रभू सर, आपण कुठे असाल? माझा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर लवकर या. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आम्हाला फार महत्त्वाची भूमिका तुमच्या माध्यमातून करायची आहे. बाबू सर जरा लवकर या ग्राउंडच्या आतमध्ये प्लीज. हरिअप. तिन्ही पंच नक्कीच सल्लामसलत करा. नेमकं काय झालं नक्कीच या ठिकाणी सांगायचं आहे. चला वादविवाद न करता तीन पंच नक्कीच सल्लामसलत करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. हॅलो. या ठिकाणी वेळात वेळ काढून आले तोपर्यंत आपण नक्कीच सत्कार घेतोय. प्रशांत डोंगरे यांना विनंती राहील दादा पिसाळ साहेबांचा नक्कीच या ठिकाणी डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दादांचा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची उबदार शाल. कॅमेरामन फोकस करू. बालकलाकार थोडंसं बाजूला या. दादा जरा पुढे या आत. पण नक्कीच डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते बल्लाळे पतवशीचे आमचे संचालक आणि मग सर्व या ठिकाणी नक्कीच बहुमान सन्मान, मायेची उबदार शाल. डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ दिला जातोय. त्यानंतर जाधव सर आपण सुद्धा पुढे या. इंगळे सर आपण सुद्धा पुढे या. वॉर्ड अध्यक्ष कांबळे साहेब या. साहेब पुढे या. कांबळे साहेब या ना पुढे. कांबळे एकत्र फोटो सेशन नक्कीच केलं जात आहे. वॉर्ड अध्यक्ष जीवनजी कांबळे आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून आमचे सर्व दादा नक्कीच या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची मी अनुमती नक्कीच आपल्याला देतोय.
आता सध्या आचारसंहिता आहे आणि नक्कीच तुमच्या माहितीकरता हा जो संकल्प आहे गणेश मित्र मंडळ वर्ष 4 आणि नक्कीच कुठल्याही राजकीय वाटचालीचा पाठिंबा न घेता मित्रांनी मित्रांसाठी केलेलं योगदान आणि सहकार्याच्या माध्यमातून ही संकल्पना 4थ्या पर्वामध्ये आपण पाहतोय आणि संकल्पना पाहिली जाते म्हणजे आदरांजली आमचे स्वर्गीय प्रशांतजी पवार सानिपजी मोरे आमच्यात आज नाही आहेत आणि त्यांची आठवण त्यांना आदरांजली म्हणून हा साई गणेश मित्र मंडळ वर्ष 4 हा चषक आपण पाहतोय. नक्कीच या मंडळाला आपण शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्या आहेत. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. सर बंधू आहेत भगिनी नाही इथं. साई गणेश मित्र मंडळाच्या आयोजित वर्ष 4 2025 स्वर्गवासी प्रशांत पवार आणि स्वर्गवासी साजिद मोरे यांच्या स्मरणार्थ आपण ते भव्य देव खेळ स्पर्धा ठेवलीत म्हणून आयोजकाचा मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. दोस्ती कशी टिकवावी, दोस्ती कशी असली पाहिजे, सुखो दुःखात आपण गेलीच पाहिजे. सुख असो किंवा दुःख असो, दुःखामध्ये आपण गेलात, आपण हे आयोजन केलं हे वरचं 4थं वर्ष आहे म्हणून आपण हे श्री बाउंड्री अंडर ग्रामभाग क्रिकेट स्पर्धा ठेवल्या आहेत. सगळ्या खेळाडूंचं मनापासून आभार मानतो मी. आपण या ठिकाणी कांदूवाशाच्या हे मैदानसुद्धा स्वतः मी बनवलं आहे, त्याविषयी जात नाही मी. परंतु आपण ह्या मंडळाचं एक सर्व साई गणेश मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे. कुठलीही राजकीय पद्धत किंवा मदत न करता, कोणाची मदत न घेता आपण इथं चांगलं काम करत आहात म्हणून साई गणेश मित्र मंडळाचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नक्कीच दादा, तुम्हाला सुद्धा राजकीय वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. हे मंडळ तुमच्या पाठीशी आहे. राजकीय वाटचाली तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. येत्या 2026 तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी नक्की दिल्या जात आहेत. साई गणेश मित्र मंडळ तुमचे शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठी राहू दे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि वेळात वेळ काढून आपण आलात, शतशः आपला आभार. सर्व मान्यवरांचा आभार. नक्कीच कांबळे सर, जाधव सर, अनिलजी करपे यांचं सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा शतशः आभार मानतो. 2 मिनटं मॅच नक्कीच थांबवायची. आपले मान्यवर या ग्राउंडमधनं मार्गस्थ होतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. बाबू सर, निर्णय काय असेल? 2च मिनिटाच्या अवधीमध्ये या ठिकाणी पुन्हा मॅचला सुरुवात केली जाते आहे. एक मिनिट. धन्यवाद. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आलेले सन्माननीय अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा पिसाळ यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. पंकज इंदप, ओव्हर टू पंकज. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. बाउंड्री नाही आहे, केवळ एक धाव या ठिकाणी मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे ती 25. एक मिनिट रशी लावायची. थँक्यू. चला पुन्हा एक जाऊया मैदानाच्या दिशेने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. सूचित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एकच धाव मिळते. 3रं षटक समाप्त झालंय. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. वेदिल ओमकार मालाड संघाची धावसंख्या झाली ती 26. अजून देखील शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये नक्कीच 10 धावांचा तरी प्रयत्न होणार आहे वेदिल ओमकार मालाड संघाकडून. लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी हे षटक नक्कीच चांगलं म्हणावं लागेल. केवळ 5 धावा खर्च केल्या. एकंदरीत पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 11च्या सरासरीने धावा गोळा केल्या गेल्या होत्या. मात्र 3रं षटक सागर आले आणि कुठेतरी कमबॅक करून दिलंय. पुनरागमन केलंय सामन्यामध्ये. आता येणारं षटक देखील खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. सोनू गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. महत्वपूर्ण मॅच आहे.
दुसरी चषक 2025 मधील चौथ्या पेपरामध्ये खुल्या गटातील सामने या ठिकाणी नक्कीच आपण कांजूरमागच्या क्रीडा नगरीत महापौर क्रीडांगणात पाहतोय. पहिल्या गटातील शेवटची मॅच आहे, महत्त्वपूर्ण मॅच आहे. जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथेच थांबेल. शेवटचं षटक घेऊन सोनू गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला दिवेश पारावे स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता, फुलर लेनचा बॉल होता, पायाजवळ चेंडू आला, मिस्टॅम्प झालाय. एकच धाव मिळतोय. देवकरण पॉवर हिटर आहेत, पाहण्यासारखं असणार आहे. येणाऱ्या 5 चेंडूवर कशा प्रकारची खेळी करण्याचा विचार असेल. एक धाव गोळा करतील का आक्रमण करतील. आणि या ठिकाणी लाईन पाहावी लागेल. नक्कीच वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. नक्कीच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. एकच गडी बाद झालाय. सलामीर दिवेश पारावे देखील त्या ठिकाणी अजून आहेत मैदानात. तर देवकरण पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, वाईट बॉल. आता मात्र चांगला फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकच धाव मिळतोय. नक्कीच सकाळच्या सत्रापासून आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत सागर मोरे सर, अंडर बॉक्सचा एक मॅजिकल व्हॉइस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर याच परिसरातील एक उत्कृष्ट समालोचक संतोष कदम सर आणि मी पंकज इंदब सर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी बॅटची एज घेऊन थर्डमॅन रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत पॉईंटचा क्षेत्ररक्षक आला. एकच धाव मिळते. महत्वपूर्ण मॅच आहे. चांगलं षटक आतापर्यंत नक्कीच राहिलं. सोनू यांचा कुठलाही मोठा धाव आला नाहीये. मात्र 2 अतिरिक्त धावा नक्की पाहायला मिळाल्या. 3 चेंडू हाताळले, 5 धावा खर्च केल्या. धाव संख्या झाली 21. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इनसाइड आउट जागा मिळाली. सुपर से ऊपर सबसे भाई डेंजर देवकरण. दर्जेदार फटका पाहायला मिळाला. जागा मिळाली की त्याचा पुरेपूर वापर करतो नक्कीच देवकरण. स्लाइस केला आणि चेंडू पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि डायरेक्ट हिट. वाह, काय फेकी केली आहे. आणि या ठिकाणी नक्कीच पारी संपते देवकरण यांची. मात्र नक्कीच त्याचं काम त्याने केलंय. तर यानंतर नक्कीच या मॅचच्या नंतर आपण दुसऱ्या गटाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल श्रीकृष्ण जम्बो विरुद्ध वियंग पॅकर्स माझगाव. बोथ कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपल्याला विनंती असेल श्रीकृष्ण जम्बो आणि यंग पॅकर्स माझगाव नाणेफेकीचा कौल करण्यासाठी खेळीच्या मध्यांतरामध्ये आपण यायचंय. आपल्याला विनंती असेल. शेवटचा चेंडू दिवेश पारावे. वाह भाई वाह, सबसे ऊपर दिवेश पारावे. चौकाराने शेवट केलाय. शेवट मात्र नक्की गोड पाहायला मिळतोय. पहिल्या खेळीचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे ती 39. जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष आहे. चला ब गटातील पहिला सामना श्रीकृष्ण जम्बो विरुद्ध यंग पॅकर्स माझगाव. नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. मित्रांनो, एक तुम्हाला पुन्हा सूचना करतो. पहिल्या मॅच मध्ये या ठिकाणी काही विलंब झाल्यामुळे केवळ 9 खेळाडूंमध्ये पहिला सामना खेळवण्यात आला. त्यामुळे पॅनल्टीला सामोरे जाऊ नका. नक्कीच आपला निर्णय देखील आपण निश्चित करूनच यायचा आहे. वियंग पॅकर्स माझगाव विरुद्ध श्रीकृष्ण जम्बो. एक चांगली फाईट पुन्हा एकदा मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ब गटातील पहिला सामना.
तर या ठिकाणी आमचे साई गणेश मित्रमंडळाचे छोटा सभासद एक छोटा कार्यकर्ता अयांश सहस्त्र बुद्धे यांच्याकडनं या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. अयांश बेटा या, आपण पुढे या. श्रीकृष्ण जंबो यांचे कर्णधार या ठिकाणी आले आहेत. वियंग पॅकेज मासगाव आपला कर्णधार. हेड कॉल केलाय आणि या ठिकाणी हेड आलाय. श्रीकृष्ण जंबो संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम आपला निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिले बॅटिंग करू. नक्कीच एकंदरीत कांजूरमार्गचं हे क्रीडांगण, कांजूरमार्गचे क्रीडा रसिक आणि कांजूरमार्गमध्ये आयोजित झालेली स्पर्धा, कसं वाटतं आयोजन? बऱ्याच मोठ्या स्पर्धा देखील तुम्ही खेळला असाल, तर त्या स्पर्धेच्या अनुषंगाने ही स्पर्धाबद्दल काय दोन शब्द सांगाल? साई गणेश मित्रमंडळाने आपल्या मित्रांच्या आठवणींना उजाळा द्यायचं काम केलं आणि एवढा चांगला भव्य दिव्य असा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आपण पाहताय, तर काय सांगशील या स्पर्धेबद्दल? एक चांगलं आयोजन केलेलं आहे, ग्राउंड वगैरे पण चांगलं पिच बनवलेलं. तर नक्कीच धन्यवाद. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निर्णय त्यांच्या बाजूने लागलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर यामागे तुमची रणनीती काय असणार आहे आणि या स्पर्धेबद्दल दोन शब्द? टुर्नामेंट तर खूप चांगले, खेळायला खूप मजा येते. दरवर्षी टुर्नामेंट चांगलीच होते आणि कमीत कमी आम्ही त्यांना 4 ओव्हरमध्ये 30 मध्ये खोयला बघू आम्ही. नक्कीच तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सामना रंगला. एका बाजूला लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी आणि दुसऱ्या बाजूला वेदिनेल ओमकार मालाड. 40 धावांचं लक्ष आहे लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी, तर दुसऱ्या बाजूला वेदिनेल ओमकार मालाड. कशा प्रकारे त्यांना रोखतील? जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. धन्यवाद. मित्रांनो, सर्वांना सूचना असेल, डगआउटमध्ये आपण बसून घ्यायचंय, कोणीही डगआउटच्या बाहेर या ठिकाणी थांबायचं नाही. चला मित्रांनो, झटपट पटापट खेळ खेळा, पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 40 धावांचं लक्ष आहे, महत्वपूर्ण मॅच आहे, अस्तित्वाची लढाई आहे या स्पर्धेतील. सलामीर जोडी मैदानात या ठिकाणी दाखल झाली आहे. एका बाजूला सागर तर दुसऱ्या बाजूला मित्रांनो, कोणी पडद्यावर हात ठेवू नका, महत्वपूर्ण मॅच आहे. काका, आपण थोडा हात मागे घ्यायचा, आपल्याला विनंती असेल. क्रीडा रसिक, हात थोडा मागे घ्यायचा आहे काका. धन्यवाद काका. सामन्याचा आनंद लुटायचा आपल्या क्रीडानगरीत. हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू, पहिलाच बॉल आणि त्या ठिकाणी सुरेश कुडा एक चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. धावसंख्येला झाली आहे सुरुवात. 40 धावांचं लक्ष आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. एका बाजूला मालाड तर दुसऱ्या बाजूला अंधेरी. या क्रीडा महोत्सवामध्ये नक्कीच ज्याला गुरुतुल्य असं म्हटलं जातं, प्रकाशजी सावंत गुरुतुल्य नक्कीच व्यक्तिमत्व, आणि प्रशांतजी पवार ज्याला गुरु म्हणायचे असे आमचे सावंत साहेब, आपण व्यासपीठावर नक्की जायचे. प्रकाशजी सावंत उर्फ पक्या, कृपया आपण व्यासपीठावर असं नसतं, हात दाखवायचा नाही आहे, वरती यायचं स्टेजवर प्लीज. सुधीर निर्मळ यांच्या पाठीमागे उभी आहेत. नक्कीच जुन्या जाण्या खेळाडूंचा आपण नक्कीच या ठिकाणी बहुमान सन्मान नक्कीच करतोय. ओव्हर टू पंकज. धन्यवाद. 2 चेंडूंचा खेळ झाला. एकच धाव. वाह, वेग आणि वेग बाई, पेस विनिंग द रेस. दर्जेदार गोलंदाजी, पार्थ गोलंदाजी माखवर, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 चेंडू हाताळलेत, केवळ एकच धाव दिली आहे. महत्वपूर्ण मॅच आहे, धावसंख्या देखील मोठी आहे. कुठे ना कुठेतरी संघर्ष नक्की करतोय गणेश. 2 चेंडू निर्धाव आलेत. आता कशा प्रकारे प्रेशर रिलीज करतील नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे. पुढे समोरच्या दिशेने चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. व्यावसायिक गटात खेळणारा प्रत्येक खेळाडू नक्कीच त्यांचे एफर्ट्स पाहायला मिळतात. त्यांच्या याच मेहनतीचं फळ नक्कीच त्यांना मिळत असतं. चांगल्या चांगल्या संघांमध्ये त्यांची नावे आपल्याला पाहायला मिळतात, इन ॲक्शन पाहायला मिळतात, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली नाव गाजवताना दिसतात. तर त्यामागे नक्कीच त्यांची मेहनत, कष्ट आहेत.
आता मात्र गॅप मध्ये चेंडू निघून गेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी. अशीच फटकेबाजी करावी लागणार आहे, काहीस मोठी धावसंख्या म्हणू शकतो. सुरुवात तर झाली आहे, आता या 4 धावसंख्येच्या साह्याने एक मोमेंटम क्रिएट करावी लागेल. 6 धावा तर नक्कीच आता स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. वाह, चेंडू पडला, त्यानंतर उसळी घेतली, मात्र कुठेतरी लाईन चुकली. वाईड बॉलचा इशारा आलाय. नक्कीच वेगवान गोलंदाज आहेत, चांगला बाउन्स देखील मिळतोय. खेळपट्टीचा नक्कीच या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. काय खेळपट्टी बनवली आहे महापूर या क्रीडानगरीत, या क्रीडांगणात नक्कीच बरेच खेळ खेळले जातात. क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, त्यानंतर सध्याच्या घडीला आपण कराटे देखील पाहतो. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. त्यामुळे नक्कीच या मैदानाचं जे मेंटेनन्स आहे ते नक्कीच चांगल्या प्रकारे राखलं जातं. खूप चांगले उपक्रम देखील या क्रीडानगरीत होत असतात. कांजूरकर म्हटलं तर नक्कीच गुन्ह्या गोविंदाने सर्व सण देखील साजरे केले जातात. आणि नक्कीच आगरी कोळी लोकांचा देखील खूप मोठं असं या ठिकाणी लोकसंख्या पाहायला मिळते कांजूरमार्गच्या या संपूर्ण मुंबई उपनगरामधील या महत्त्वाच्या शहरामध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पहिल्या गटातील शेवटचा महत्त्वपूर्ण सामना मैदानात रंगलाय. 40 धावांचं लक्ष आहे. आता मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि या ठिकाणी तू माय पाहायला मिळाली. मिसकम्युनिकेशन झालं आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय धावबाद स्वरूपात. मागील मॅचचा हिरो नक्कीच या ठिकाणी तंबूच्या आसराला परतताना पाहायला मिळतोय. नक्कीच गणेशची पारी खूप महत्त्वपूर्ण होती या सामन्यामध्ये. मागील मॅचमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. आता मात्र खूप महत्त्वपूर्ण सामना होता. समोर तेवढाच चांगला तोफखाना असलेला गोलंदाजाचा संघ वेदिले ओमकार मालाड आणि महत्त्वपूर्ण गडी या ठिकाणी बाद केलाय. आणि पहिलं षटक नक्कीच चांगलं म्हणावं लागेल. पार्थ यांचा केवळ 7 धावा खर्च केला आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय गणेशच्या स्वरूपात. आता मात्र एकंदरीत जर विचार केला सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 8. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सागर. तर नवीन बॅटर नक्कीच मोरेश या ठिकाणी आलेत मैदानात. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सागर. सागर विरुद्ध सागर ही लढाई नक्कीच मैदानात पाहायला मिळाली. स्वीपचा फटका खेळला एकदा मिळते. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आलेत मोरेश. 17 चेंडूनी 31 धावांची गरज आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे मित्रांनो. खुल्या गटातील स्पर्धा पाहतोय. रोख रुपये 1 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला आले होते. प्रॉपर टाइम झाला नाहीये. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला पॉइंट रिझन मध्ये. अजून देखील मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूला 2-3 चौकारांची मॅच आहे. शेवटपर्यंत मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. आता तर चांगला फटका आणि या ठिकाणी चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सागर नक्कीच चांगली कामगिरी करतोय. सागर वर्सेस सागर फाईट मैदानात आपण पाहतोय. गोलंदाज सागर, फलंदाज सागर. मात्र आता या ठिकाणी फलंदाज सागर कुठे ना कुठेतरी हवी ठरलाय गोलंदाज सागरवर. जर चौकाराची गरज होती चौकार देखील आलाय. मॅच अजून देखील बॅलन्स आहे. 14 धावा आता पाहायला मिळत आहेत. 40 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. सुपर सेड ऊपर, सबसे ऊपर सागर. भारदार
बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. प्रेशर आता कुठे ना कुठे नक्कीच रिलीज झाला असेल. लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी संघ मात्र वेळ दिलं ओंकार मालाड अशा बऱ्याच परिस्थितीतून पुन्हा एकदा कमबॅक करायचं जाणतो, पण आता या मात्र इथे सिद्ध करावं लागेल. क्रिकेट म्हटलं जर तरला काही महत्व नाहीये, तू इथे काहीतरी कर भावा, मग तुझी दखल घेतली जाईल. नक्कीच प्रेशर कुठे ना कुठेतरी नक्कीच रिलीज केला असणार सागरने. बॅक टू बॅक 2 बाउंड्री आली आणि या 2 बाउंड्रीच्या सहाय्याने धावसंख्या देखील झपाट्याने पुढे गेली. धावसंख्या झाली 18. चौदा चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. आता मात्र सागर कमबॅक केलाय. तू शेर तर मी 1.25 शेर भाई. वाह, कधी मालाड, कधी अंधेरी, कधी लक्ष्मी साई सिद्धी तर कधी वेदिल ओंकार मालाड. मॅच अजूनही ऑन आहे. आता 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. या चेंडूवर जर मोठा प्रहार आला तर मॅच 12-18 ची पाहायला मिळेल. मात्र जर कुठे ना कुठे हा चेंडू सेफ आला, या 1 धाव आली तरी देखील 11च्या सरासरीने धावा गोळा कराव्या लागतील. ते कुठे ना कुठेतरी अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये नक्कीच कठीण असं आव्हान मानलं जातं. मात्र पाहण्यासारखं असणार आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत, ज्याने शेवटच्या षटक हाताळलं सोनू. आता मात्र फलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चाललेली मैदानात लढत. चांगला फटका पाहायला मिळतोय. वा भाई, सोनू आले आणि सोनू झळकले. बॉल पाठवून दिला सीमा रेषा पार. चौकार. त्याचप्रमाणे क्रीडानगरी संतोषजी वाजेसाहेब आणि कैलासजी गवळी साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे आणि याच 18 धावा रोखण्यासाठी कांजूर मार्गचा सितारा गोलंदाजी मागवर मतंग सारंग. आडोव्याटने पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे पार्थ. त्यांनी नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती. केवळ 8 धावा खर्च केला होता. त्यानंतर मात्र दुसरे गोलंदाज आले सागर. थोडेसे महागडे ठरले. 3 चौकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर मतंग आता कशा प्रकारची गोलंदाजी करेल पाहण्यासारखं असणार आहे. मतंग सारंगचा नक्कीच चाहता वर्ग फार मोठा आहे आणि स्वतःच्या स्थानिक क्रीडांगणात ज्या क्रीडांगणात सराव करतो त्या ठिकाणी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोस्ती चषक 2025. पुणे सर्वशेषने चांगला फटका खेळला गेला आणि या ठिकाणी चुकी झाली आहे. होत्याचं नव्हतं झालं. एवढ्या मोठ्या पडल्यावर अशा प्रकारच्या चुका करून चालणार नाहीये. या चौकाराने आता मॅच थोडीशी जवळ पाहायला मिळते आपल्याला. अंधेरी संघाच्या बाजूने लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये स्वतः मतंग सारंग यांनी चेंडू अडवला. पॉवर फटका होता सोनू यांचा. सोनू यांनी नक्कीच जयाला आले. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. चांगली कामगिरी सोनू यांनी केली आहे. मॅच अजून संपली नाही मित्रांनो. अजून देखील 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 12 धावा. चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. नक्कीच आमचे अभिजित मयेकर देखील सकाळपासून गुणलेखाच्या भूमिकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची भूमिका पाहायला मिळाली आहे त्यांची देखील. मॅचमध्ये ते देखील एकदम लक्ष ठेवून आहेत.
कारण त्यांचा देखील नक्कीच चाहता वर्ग आहे. आमचा स्थानिक खेळाडू देखील वेदिलन ओंकार माराडमध्ये खेळतोय. मात्र अंधेरी साई सिद्धी, लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी यांच्या फलंदाजाने नक्कीच आपला जोर या ठिकाणी दाखवलाय. हॅलो, KCC संघाचे अष्टपैलू खेळाडू सुबोधजी हडकर, आपण सुद्धा व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे, आमंत्रित आहात, कृपया व्यासपीठावर यायचे. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मित्रांनो. सर्वांचं लक्ष कांजूरमार्गच्या क्रीडा नगरीत महापौर क्रीडांगणात SSS लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले सर्व प्रेक्षक वर्ग, आपलं देखील हार्दिक स्वागत. इनसाइड आउट टॅप स्वरूपातील फटका पाहायला मिळाला. दिवेश पारावे त्या ठिकाणी आले. एक धाव मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो. सामन्याचं चित्र, सामन्याला कलाटणी. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते देवकरण. अशाच प्रकारचं एफर्ट्स द्यावे लागतील. 100% एफर्ट्स नक्कीच मतंगच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळते. मगाशी कुठे ना कुठे चुकी झाली होती, मात्र आता ती चुकी भरून काढली देवकरण यांनी. अजून देखील मॅच हवा नाही मित्रांनो. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हा बॉल नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत दाखल होणारा संघ कोणता असणार आहे. आणि या ठिकाणी देवकरण पुन्हा एकदा आले. वा, आशेचा किरण त्यांनी नक्कीच अजूनपर्यंत जागृत ठेवलाय देवकरण यांनी. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. मागील मॅचचं चित्र देखील अशाच प्रकारे पाहायला मिळालं होतं. देवकरण नक्कीच चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. थोडीशी दुखापतग्रस्त पाहायला मिळतात. फलंदाजी देखील चांगल्या प्रकारे त्यांच्यामधून त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. आता मात्र सध्याच्या घडीला ज्या खेळाडूची संपूर्ण अंडरम क्रिकेट आणि ओरम क्रिकेटमध्ये चर्चा आहे, असा खेळाडू, दोन्हीही वेग आहे त्यांच्याकडे, चेंडू वळवण्याची शैली आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. बेस्ट वर्सेस बेस्ट देखील सामना आपण म्हणू शकतो. उपांत्यपूर्व फेरीत कोणता संघ दाखल होणार, ओमकार मालाड की लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. नक्कीच मॅचचं महत्व सांगतोय. मी मैदान सोडणार नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. देवकरण तोपर्यंत गोलंदाजी मार्कवर दिवेश पारावे. एक जोरदार दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. तर फलंदाज आपण पाहतोय मोरेश. चांगली साथ नक्की मिळाली त्याला सोनू यांची. मात्र आता 7 चेंडूने जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. स्वीपचा फटका पॉवर हिट होता, पार्थ होतो त्या ठिकाणी. चेंडू अडवलाय. वा भाई वा, काय रोमांच पाहायला मिळतोय मॅच मध्ये. चांगली फटकेबाजी होते, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. व्यावसायिक गटातील हे दोन्ही संघ महत्वपूर्ण मॅच आहे. अस्तित्वाची लढाई आहे या स्पर्धेमधील. दोस्ती चषक 2025 मधील क्वार्टर फायनल मॅच मध्ये कोणता संघ दाखल होणार, येणारे 5 चेंडूचं मध्ये नक्कीच त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. सोनू पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. गतीमध्ये परिवर्तन त्याला भापलं आणि हलक्या हाताने केवळ दिशा दिली. नक्कीच मोठा प्रहार करणं देखील गरजेचं आहे. मात्र चांगला चेंडू आला तर त्याला सन्मान देणं देखील गरजेचं आहे. कारण अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 7, 1 चौकार, 1 विकेट, 1 डॉट बॉल. मॅचचं चित्र हळूहळू नक्की या ठिकाणी पलटताना पाहायला मिळेल. दिवेश पारावे गोलंदाजी मार्कवर. मोरेश स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र या ठिकाणी चुकी झाली आहे. चेंडू पडल्यानंतर काहीसा जास्त वळण घेतला. वाईड बॉलचा इशारा. मॅच अजून थोडीशी जवळ पाहायला मिळते.
4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. आमचे पोलीस बंधू देखील या मॅचचा नक्कीच आस्वाद लुटताना पाहायला मिळत आहेत. साहेब आपलं देखील स्वागत असेल या क्रीडा नगरीत. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. अंधेरी मालाड पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली आहे. पुन्हा एकदा एकच धाव मिळते. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. मॅच ऑन आहे मित्रांनो. हळूहळू हृदयाचे ठोके देखील वाढताना पाहायला मिळतील. धक 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 धक. 3 चेंडू आणि 5 धावा. एखादा डॉट बॉल, एखादा चौकार. सर्व प्रेक्षक वर्गांचं लक्ष देखील आता पूर्णपणे मॅचवर आहे. स्तब्ध आहेत. मैदानात शांतता पाहायला मिळाली आहे. सोनूने मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. आल्या आल्या 2 लगातार चौकार मारले. त्यानंतर त्याच्या बॅटमधून 3 सिंगल पाहायला मिळाले. म्हणजे चांगल्या लयात आहेत. दोन्ही फलंदाज आता सेट आहेत. 3 चेंडू आणि 5 धावा. कशा प्रकारची गोलंदाजी होईल? कोण जाईल क्वार्टर फायनल फेरीमध्ये? 3 चेंडू 5 धावा. समोरच्या ईशाने फटका खेळलाय आणि या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. रोमांच, रंगत, मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे मित्रांनो. सामना शेवटपर्यंत नक्की जाणार आहे. रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका मित्रांनो. सर्वांना विनंती असेल. कांजूरकर क्रीडा रसिक, रेलिंग्सवरचे हात थोडेसे मागे घ्या. क्रुशल मुवमेंट आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका. महत्वपूर्ण सामना आहे मित्रांनो. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल फेरीमध्ये दाखल होईल. दिवेश पारावे की मोरेश, ओमकार मालाड की अंधेरी, कोणता संघ आपला प्रवास चालू ठेवणार? कोण पराभूत होणार? कोण जिंकणार? कोणासाठी टाळ्या वाजणार? पाहण्यासारखं असणार आहे मित्रांनो. चला मित्रांनो, त्वरा करा. थोडं फास्ट खेळायचं आहे. क्रुशल मुवमेंट आहे. थोडासा प्रेशर नक्कीच पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या बाजूने. 2 चेंडू आणि 4 धावा. हा बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहे. यावर 1 धाव येणार, 2 धाव येणार की चौकार येणार? अशा प्रकारे एकंदरीत पाहायला गेलं तर एका चौकाराची मॅच तर आहे अजून देखील. 2 चेंडू आणि 4 धावा. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी संघ फलंदाजी करतोय. 40 धावांचं लक्ष होतं. मॅच येऊन थांबली आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. स्टेप आउट झाले. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावा. म्हणजे एकंदरीत विचार केला तर चौकाराची मॅच आहे आणि सोनू यांनी आतापर्यंत 2 चौकार तर नक्की लगावलेत. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा टाळे होऊन जाऊ दे. कांजूरकर, 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. एका बाजूला अंधेरी, दुसऱ्या बाजूला मालाड. रोमांच पाहायला मिळालाय. आतापर्यंतची नक्कीच सगळ्यात चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. सकाळच्या 17 पासून आपण मॅच पाहिल्या. काहीशा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाले. या अगोदरची मॅच देखील नक्कीच टफ पाहायला मिळाली आणि हे देखील चित्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सोनू, यादगार बनने का मौका है. 1 चेंडू 3 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळतोय, कारण जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा मॅच येतात तेव्हा क्षेत्ररक्षणावर देखील तेवढा जास्त दबाव असतो. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मित्रांनो, रेलिंग्सवरचे हात काढा कृपया. पुन्हा एकदा सांगतोय, रेलिंग्सवर हात ठेवू नका. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पडद्यावर कोणी हात ठेवायचा नाहीये. महत्वपूर्ण मॅच आहे. क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 3 धावा. 3 धावा, 1 चेंडू. मालाड, अंधेरी, कांजूरमार्गचे क्रीडानगर. रोमांच, मनोरंजन. चांगला सामना म्हणावा लागेल. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. सोनू की दिवेश.
स्टेप आउट झाला समोरच्या दिशेने, दाखवलं भाई, दाखवलं, करून दाखवलं सोनू, वा भाई वा. स्टेप आउट झाला समोरच्या दिशेने. क्रिकेटच्या दुनियातील सगळ्यात सेफ फटका ज्याला म्हटला जातो तोच खेळला आणि 4 धावा या ठिकाणी मिळवल्या आणि आपल्या संघाचा प्रवास मात्र या ठिकाणी चालू ठेवलाय. क्वार्टर फायनल मध्ये संघ दाखल झालाय. लक्ष्मी, साई, सिद्धी, अंधेरी, सोनू नक्कीच या मॅचचा हिरो देखील ठरतोय. काय फटकेबाजी केली, 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. दर्जेदार कामगिरी. तोपर्यंत वेळ दिलं ओमकार मालाड संघाने देखील चांगली फाईट या ठिकाणी केली, शेवटपर्यंत मॅच नेली. मात्र शेवटच्या चेंडूवर सोनू यांनी पुरेपूर दमकास दाखवला आणि आपला संघ या ठिकाणी विजय करून दिलाय. वेल प्लेड सोनू. सोनू आपण या ठिकाणी यायचंय, आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी पटकावायचा आहे. आमचे प्रकाशजी सावंत साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला देण्यात येतोय. असं नीट पकडा, का कसं नीट पकडा, असं उलट उलट पकडा, उलट असं दाखवा, समोर पकडून जा. बी अ किंग, राजासारखीच खेळी केली आहे सोनू. वा भाई, एकदा टाळ्यान जाऊ दे सोनूसाठी. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना चौकार मारलाय. सोनू 2 मिनिटं या ठिकाणी थांबायचंय. सोनू कसं वाटतंय, सोनू कसं वाटतंय? 1 चेंडून 3 धावांची गरज होती, तुझ्या बॅटमधून चौकार आलाय. त्या अगोदर देखील तू बॅटिंग फलंदाजीसाठी आलास, लागोपाठ 2 चौकार मारलेस. एक तर तुझ्याकडे कॉन्फिडन्स बिल्ड झाला होता, मात्र तरी देखील प्रेशर होता शेवटच्या चेंडूवर. 1 चेंडून 3 धावांची गरज होती. प्रवीण नक्कीच फील काय करतोय आणि जेव्हा 1 बॉल 3ची गरज असताना मनात काय विचार होता? काय नाही, खूप 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 छान वाटतंय. नक्की नक्की सोनू, अजून 2 शब्द तरी ठीक आहे, हरकत नाही. वेल प्लेड. हॅलो सोनू, जायचं नाही या ठिकाणी, यायचं तुला बोलायला लाव. सोनू सोनू ये ना, तुझा गेम एवढा आवडलाय. आयोजक कमिटीचे हे आमचे सर्व सिलेदार आहे ना, यांच्या माध्यमातून तुला 500 रुपयाचं पाहिजे. जोरदार टाळ्या सर्वांसाठी झाल्या पाहिजेत. या ठिकाणी चांगला खेळ खेळलायस. तुझ्या पुढच्या मॅचसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. आणि नक्कीच प्रशांत पवार स्वर्गीय आमचे आणि ज्यांना गुरुतुल्य असं म्हटले जाते, आमचे सावंत साहेबांचा बहुमान सन्मान या ठिकाणी नक्कीच बांदकर साहेब करतायत. प्रकाश सावंत सर, एक काळ त्यांनी उमेदीमध्ये गाजवला. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यामध्ये वाकबगार असणारे आमचे प्रकाशजी सावंत. आगळा वेगळा लेग स्पिन, आगळा ऑफ स्पिन, कधी कधी भोकात टाकलेला चेंडू आठवतोय. 6 वैविध्यपूर्ण चेंडू या ठिकाणी आपण आठवणी नक्कीच काढतोय प्रशांत पवारच्या. आणि तुझ्यासोबत सातत्याने खेळलायस आणि नक्कीच आम्हाला कल्पना आहे त्यावेळेस जॉली फ्रेंड अनिकेत हे नक्कीच संघ मोठे पातब्बर होते. आम्ही केकेएम खेळायचो. तुमचा संघ प्रेसीसुद्धा आहे. दत्ता सर तुमच्या एंट्या टाकायच्या आहेत. जुना काळ आठवला की अंडरआर्मच्या स्पर्धेमध्ये पारितोषिक 500 ते 1000 रुपये असायचं, पण टीम एफर्ट्स असायचे आणि एकत्र मैत्री जुटली जायची. प्रशांत शब्दबद्दल 2 शब्द नक्की तुझ्याकडनं. प्रशांत एक उत्कृष्ट बॉलर होता आणि तो आमच्या कारकिर्दीत खेळवला गेला आणि माझ्या हाताखाली खेळलेला होता. बस एवढंच बोलू शकतो याबद्दल. आणि चांगला एक मनमळू खेळाडू होता. नक्कीच प्रशांत पवार यांना आपण मिस करतोय आणि आपण आलात नक्कीच या ठिकाणी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील समालोचन कक्षामध्ये आवाज जोडला जातोय सागरजी मोरे. हॅलो हॅलो, चेक. हॅलो, जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. हॅलो, लक्ष्मी साई सिद्धी संघ, आपण 4:30 वाजता आपलं रिपोर्टिंग. गणेश पाटील, गणेश.
श्री कृष्णा जंबोड त्यांच्या विरुद्ध यंग पॅकर माझगाव, यंग पॅकर